हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्ही एंड पर्यंत नक्की बघा, कारण की मी एंडला दाखवणार आहे की मी कोणते प्रोडक्ट्स गिव्ह अवे करते आहे आणि त्याचे रूल्स काय आहेत. सो येस, तर या व्हिडिओमध्ये आज मी शेअर करणार आहे की मी पिंक नाही, नायका पिंक सेल, नायका पिंक फ्रायडे सेल नाही, समर सेल, नायका समर सेल मधलं मी काय काय बाय केलं. भरपूर काय काय आहे. काही गोष्टी आहेत जे मी ऑनलाईन बाय केले, काही गोष्टी आहेत जे मी स्टोर मधून बाय केले. आणि येस, आज मी असा न्यू हेअर कट केलेला आहे म्हणून तुम्हाला केस असे दिसत, बिकॉज मी बांधून ठेवलेलं. बट मी जास्त लेयर्स केले बिकॉज माझे केस थोडे कर्ल होतात, तर मग ते लेयर्स छान वाटतात. सो येस, फ्रेश हेअर कट. माझा ऍक्च्युअल हेअरकटचा फोटो मी इथे कुठेतरी पॉपअप करेन, म्हणजे तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल मध्ये डे 1ला कसा दिसत होता. आता मी लिटरली अशीच होती. लाईक तुम्ही बघू शकतात फेसवरती इतकं ऑइल आहे, दमलेली आहे मी. हे माझ्या मॉम डॅडचं घर आहे. सो मी आज इथे बसून व्हिडिओ शूट. सो येस, विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. ओके, सो भरपूर काय काय आहे. लिटरली मोर दॅन 20 प्रोडक्ट्स आय गेस. बट येस, मी तुम्हाला एक एकच दाखवेन. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी मला खूप आवडते, विच इज सिरोनाचं आय लव्ह क्लीन बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल बॅग्स. ठीक आहे, तर ह्याचे मी 3 बॉक्सेस असे मागवले. हे मला सेलमध्ये, ह्याची ऍक्च्युअल प्राइस आहे 199, बट मला सेलमध्ये 160ला मिळालं. आणि ह्याच्यामध्ये असतात टोटल 45 पॅक्स. सो तुम्ही ट्रॅव्हल करताना और कधीही पर्समध्ये माझे असे 2-3 असतात. पॅड आपण असंच पेपरमध्ये वगैरे गुंडाळून फेकतो, बट मग रस्त्यावरती ॲनिमल्स वगैरे असतात, जे चांगलं नाहीये बेसिकली. सो मी विचार केला की आपण हे यूज करायला लागूया. आणि ह्याचे ना मी तुम्हाला दाखवते कसे असतात. मला ओपन नाही केलं. एक जे पॅक मी ओपन केले ते माझ्या घरी आहे आणि आज मला ही व्हिडिओ बनवायची होती म्हणून मी इथे हे सगळं नायकाची पिशवी घेऊन आली. सो ह्याच्यामध्ये असे पॅक्स असतात. ठीक आहे, तर मी एक दाखवते. आणि एकदम म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं एक पॅड टाकलं, घरात असलं, फोल्ड करून बाथरूम मध्ये ठेवला आणि मग रात्री परत दुसरा टाकला. म्हणजे जेव्हा कमी ब्लिडिंग वगैरे होते अशा टाइमला मी बोलते, तेव्हा हे जे प्लास्टिक आहे हे रिमूव्ह करायचं आणि असं एकदम सील पॅक होऊन जातं. सो काही कोणीही ओपन नाही करू शकणार. आणि हे प्लास्टिक आय थिंक बायोडिग्रेडेबल आहे. हे छान आहे एन्व्हायरमेंटसाठी पण. आणि यूज करायला, कॅरी करायला, आता ट्रेनमध्ये वगैरे आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा असं इश्यू होतो की कुठे फेकायचं, काय फेकायचं. आणि मग बाथरूममध्ये वगैरे आपण फेकू शकतो डस्टबिनमध्ये, बट मग तिकडे स्टिंक वगैरे करायला लागतं. सो मला असं वाटतं की हे बेटर आहे. नेक्स्ट घेतलं मी डॉक्टर शेट्सचं केसर अँड कोजिक ऍसिड मॉइश्चरायझर, ऑइल फ्री मॉइश्चरायझर. सो फार माझ्या फुल लाईफमध्ये इमोलिन नंतर, इमोलिन मी तुम्हाला सांगते टॉप 1 ऑइली सनस्क्रीन मध्ये. मी इफेक्ट वरनं बोलत नाहीये, मी ऑइली स्किन टाईप साठी बोलते. हा नंबर 1 मध्ये येतो. नंबर 2 इज इमोलिन आणि नंबर 3 इज कोणता तो मिनिमलिस्टचा विटामिन B4 B5 समथिंग तो वाला. हे मॉइश्चरायझर बेस्ट आहेत, बट त्यातल्या त्यात मला हा खूप आवडला. ह्याच्यामध्ये ना एक विटामिन C वाला पण मिळतं आणि एक कोजिक अँड केसरवाला आहे. सो मी कोजिक अँड केसरवाला बाय केला. आणि या टाइमला ओके, मी सर्वात पहिले सगळं स्किन केअर जे मला दिसतंय ते मी करते. ठीक आहे, नेक्स्ट मी घेतलंय मुलतानी माती. सो मला ना क्ले मास्क मला खूप आवडतात, कारण की ते ना पोर्स क्लीन होतात. आणि ऑइली स्किन असल्यामुळे ना क्ले मास्क म्हणजे असं नाही बोलत आहे मी की कोणत्या तरी ब्रँडचाच. मला एक फॉक्सटेलचा आवडतो, बट त्याच्यामध्ये परफ्यूम आहे. सो मी तो जास्त नाही यूज करत, बट मला असं डेली यूज करायला, डेली म्हणजे जेव्हा मी एक्सफोलिएशन किंवा मला मास्क यूज करायचा असतो, मला राईस फ्लावर खूप आवडतो. सो तांदळाचं पीठ, बेसिकली भाकरीचं पीठ, ते तुम्ही फेसला लावलं तर तुमचं मस्त ऑइल निघून जातं आणि तुमचे पोर्स फुल क्लीन वगैरे होतात आणि ब्राईट पण वाटतो फेस. बट माझं मुलतानी माती संपलेलं. मी मुलतानी माती पण भरपूर यूज करते. ह्याच्यामध्ये कधी कधी असं टोमॅटोचा ज्यूस, म्हणजे असं जस्ट पिळलं टोमॅटोचं पाणी ते, किंवा दूध, दही मी जास्त यूज करते फेस पॅक मध्ये इन्स्टेड ऑफ मिल्क. दही खूप छान काम करतं. सो हे असं मिक्सचर करून फेसवरती लावायला मी हे बाय केलंय. सगळे प्रोडक्ट्स मी लिंक करेन. ह्याचं ब्रँड आहे मुलतानी माती, वाईल्ड ऑर्गॅनिक हा ब्रँड आहे, 100% नॅचरल. ओके, सो त्याच्यानंतर मी हे स्कार फिक्स प्लस, हे आहे फिक्स डर्मा, सॉरी,
हे माझ्यासाठी नाही आहे, हे मी माझ्या मॉमसाठी बाय केलं बिकॉज ह्याच्याने ना ते जे डार्क मम्मीचं आता एज झालंय, सो जसं आपलं एज होतं आपल्या मॉमच्या फेसवरती तुम्हाला असं दिसत असेल की ब्लॅक स्पॉट्स आणि असे डार्क, म्हणजे ते लोक जास्त सनस्क्रीन आधी त्यांनी यूज वगैरे केलेले नाही, तर सन मार्क्स हे सगळं असतं. सो त्यासाठी मी जस्ट ट्राय म्हणून ही क्रीम ऑर्डर केली. ह्याचे मी रिव्ह्यूज बघितले युट्यूबवरती आणि खूप छान रिव्ह्यूज होते. सो येस, मी हे बाय केलंय. लॉरियल पॅरिसचं मला ना शॅम्पूज एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतात. सो मी ह्याचा रिव्ह्यू खूप टाइमपासून बघत होती. लॉरियल पॅरिस हायलुरॉनिक प्युअर हे शॅम्पू आहे, प्युरिफाईंग शॅम्पू आहे, रिमूव्स ऑइल, इम्प्युरिटीज अँड हायड्रेट्स लेंथ. तर मी हे स्टॉकअप केलंय बिकॉज माझे सगळे शॅम्पू संपले. करेन ह्याच्यासोबत ते शॅम्पू कंडिशनर बाय केलं. त्याच्यानंतर मी हे प्लमचं कोकोनट मिल्क अँड पेप्टाइड्स कंडिशनर. गाईज ट्रस्ट मी, हे आतापर्यंतचं बेस्ट 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 कंडिशनर आहे. ह्याचा शॅम्पू जो आहे ना तो इतका ओके आहे. आणि लव्ह ब्युटी प्लॅनेट, प्लिक्स, त्याच्यानंतर कोणताही कंडिशनर, लॉरियल पॅरिसचे मी महागातले पण स्पा वगैरेचे जे असे कंटेनर्स येतात ना कंडिशनर आणि हेअर मास्कचे, ते सगळे बघितलेत, बट ह्याच्या समोर ते सगळे फेल आहेत. तुम्ही शॅम्पू कोणताही यूज करा, बट जर तुम्हाला असं स्पावाला फिलिंग हवं असेल ना तर हे वालं कोकोनट मिल्क प्लमचं कंडिशनर हे खूप छान आहे, लाईक खूपच छान आहे. ओके, सो स्किन केअर मध्ये नंतर आहे हे 2 कोरियन प्रोडक्ट्स. तर एक ना मी यूज करत होती, हे मी ओपन सुद्धा केलं नाहीये. हे प्रोडक्ट्स घेऊन 1-2 हफ्ते झाले, बट मी यूज नाही केलं बिकॉज मला तुम्हाला पहिले दाखवायचं होतं. मी ह्याच्या सगळ्याचे रिव्ह्यूचा पण व्हिडिओ करेन, पण मी विचार केला आधी मी हॉल करते, नायका हॉल. ओके, सो पोर तुम्ही बघू शकतात, माझा फेस आता पण किती ऑइली आहे आणि हे छोटे छोटे पोर्स, असं हे टेक्स्चर दिसतं ना, दिस इज नॉर्मल, बट मला हे वाढवून द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे मी आजकाल खूप पोरकडे असं लक्ष देते. सो मी विचार केला, आधी मी तुम्हाला हा प्रोडक्ट दाखवते. सॉरी, मी थोडी कन्फ्यूज झाली. ह्या दोघांचे बॉक्सेस सेम आहेत, कारण दोघांचे बॉक्सेस सेम आहे, काय फरक नाही कळत आहे. आणि कोरियन असल्या, हा ठीक आहे. हे आहे डार्क स्पॉट वालं, डार्क स्पॉट करेक्टिंग सिरम, ग्लो सिरम. सो हे मी रिसेंटली यूज करत होती. स्टार्टिंगला मला इतकं काही खास वाटलं नाही, बट नंतर माझी स्किन ना अशी फुल अशी इवन टोन वाटायला लागली, लाईक कुठेही पिगमेंटेशन नाही. म्हणजे थोडेफार पिगमेंटेशन असतात ते नॉर्मल आहेत, बट असं अनइवन स्किन टोन नाही वाटायला लागली. मी ते ऑब्झर्व केलं. सो ही 1500 वाली आहे आणि ही माझी आधीवाली संपली नाहीये, ती मी अजून यूज करते, बट ही मला 1100 ला मिळत होती आणि त्याच्यानंतर अजून डिस्काउंट मिळालं जेव्हा मी ही वाली ऍड केली. सो ही मला 900 लाच मिळाली आणि ही 1100 ला काहीतरी. सो मी विचार केला की ह्याला मी घेऊन ठेवते, बघूया. नेक्स्ट आहे हे कॅलमाइन पोर कंट्रोल कॅप्सूल. सो मी विचार केला हा प्रोडक्ट माझ्यासाठी चांगला काम केलं. सो ह्याचं पोरवाला पण ट्राय करून बघूया. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुमचे विजिबली पोर श्रिंक होणार, जे आय डोंट नो इफ इट इज इवन पॉसिबल, बट मी विचार केला लेट्स ट्राय. सो इथे ही क्रीम लावणार आहे मी, बघूया काय काम करतं. मी ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला देईनच. छान आहे, क्यूट आहे. त्याच्यानंतर हे जे आहे डॉक्टर शेडचं मॉइश्चरायझर, त्याच्यासोबत मला विटामिन सी अँड सेरामाइड सनस्क्रीन छोटंसं मला फ्री पॅक मिळालं. ह्याला मी ओपन नाही केलं. मी विचार केलं की हे मी माझ्या बॅगमध्ये ठेवेन ट्रॅव्हल वगैरे करताना. ही सनस्क्रीन माझ्याकडे आहे आणि ही पण वन ऑफ द बेस्ट सनस्क्रीन्स आहेत. सो येस, ही मला खूप आवडते, डॉक्टर शेड्सचीच ऑइल फ्री सनस्क्रीन. त्याच्यानंतर हे बाकी सगळं जे आहे हे आहे मेकअप प्रोडक्ट्स. आणि या टाइमला मी थोडासा मेकअप विचार केला की मी थोडंसं एक्सपेरिमेंट करते. मी हमेशापासून म्हणजे स्टार्टिंग कॉलेज डेज पासून ते आतापर्यंत आय वॉज नॉट अ बिग फॅन ऑफ मेकअप, बट आता ना मला आवडायला लागलं बिकॉज मी व्हिडिओसाठी किंवा मी आता म्हणजे असं आधी मला असं वाटायचं की ओके पैसे आहेत पण मी ते मेकअप मध्ये नाही टाकणार. आता मी थोडं एक्स्ट्रा कमवते. सो मी विचार केला आता मेकअप पण थोडं एक्स्ट्रा घेऊया. सो येस, सर्वात पहिले ओके, सो मेकअप प्रोडक्टचे सर्वात चीपेस्ट प्रोडक्ट आहे हे मेकअप ब्रश क्लीनर. तर हे असं काही नाही, हे सिलिकॉनचं असं पॅड आहे मेकअप, त्याला ब्रश असं घासायचा आणि मग ते क्लीन होतं. त्याच्यानंतर सनस्क्रीन मी विसरली. हे मला फ्री पॅक मिळालं जे मी कोरियन प्रोडक्ट्स XSY हे जे ब्रँड आहे ह्याचे जे प्रोडक्ट्स घेतले त्याच्यासोबत मला ही सनस्क्रीन फ्री मिळाली आहे. मला 2 सनस्क्रीन फ्री मिळाले, छान आहे. मी दोन्ही वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवेन. ओके,
ओ, अजून एक फ्री प्रोडक्ट, विटामिन सी सिरामाइड्स, डॉक्टर शेड्सचं विटामिन सी सिरामाइड्सचं फेस वॉश आहे. ठीक आहे, हे मी यूज नाही केलंय कधी, मी सनस्क्रीन यूज केलेलं, हे पण मी ट्राय करून बघेन. ओके, डॉक्टर शेड्स सो फार मला खूप एक जेन्युइन ब्रँड वाटायला लागला आहे. आता मी खूप मंथ्स पासून डॉक्टर शेड्स यूज करते, सो मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की डॉक्टर शेड्सचे हे जे ऑइल फ्री सनस्क्रीन आहेत आणि ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहेत, हे खूप जेन्युइन प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर आहे हे एअर ब्रश, शार्लेट टिल्बरीचं कॉम्पॅक्ट. सो हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. कॉम्पॅक्ट घेतलं शार्लेट टिल्बरीकडनं. पिलो टॉक इंटेन्स वाली लिपस्टिक घेतली. सो माझ्याकडे पिलो टॉप मीडियम आहे, जी थोडीशी पिंकिश नूड आहे. माझे फेवरेट कलर आहे तो. सगळ्या इंडियन स्किन टोनला एक प्रॉपर जर पिंकिश नूड हवा असेल तर ते सूट करेल. सो येस, माझे केस आय डोंट नो, ते नीट सेट नाही होतात, जाऊ दे. एकतर पसिनाने ते केस अजूनच चंपू झालेत, जाऊ दे, मला गरम पण होते. ओके, सो ही इंटेन्स हा वाला शेड आहे. मी तुम्हाला शेड यूज करून दाखवते, त्यासाठीच मी लिपस्टिक लावली नाही आणि मी आता यूज करत नव्हती. ओके, क्यूट पॅकेजिंग असते ह्यांची. आणि हा शेड आहे ब्राऊन. फक्त हा एवढंच आहे की हा ना, ती वाली क्रीमी मॅट आहे, ही वाली सॅटिन फिनिश आहे, थोडस ग्लॉसी वाटते. असं चॉकलेटिश फ्लेवर आहे, असं खाऊन टाकायची इच्छा होते. सी, मी बोलली ना, अशी ब्राउनिश नूडिश मस्त ग्लॉसी वाला फिनिश देतो. बट मला ही आवडते. ह्याचा ना ग्लॉस जरी वरचा निघून गेला ना, ह्याचा स्टेन राहतो. सो मी आता ती शार्लेट टिल्बरीची ती फर्स्ट माझी एक्सपेन्सिव्ह लिपस्टिक होती अँड इट इज टोटली वर्थ इट. जर तुम्ही घेऊ शकता तर, बिकॉज तुमचे लिप्स चांगले फील करतात, ड्राय चॅप नाही होत. म्हणजे कधी कधी असं होतं ना, कोणतीही लिपस्टिक असू दे, आपण सकाळी लावली तर इव्हनिंग पर्यंत लिप्स खूप चॅपी वाटतात. बट हे शार्लेट टिल्बरी सोबत माझं नाही झालं, ऍटलीस्ट मी एक्सपिरियन्स नाही केलंय. म्हणून मग मी इंटेन्स वरती इन्व्हेस्ट करायचा विचार केला. ही लिपस्टिक आय थिंक 2000, आय डोंट नो प्राइस, 3400ची आहे. बट मला डिस्काउंट मध्ये मिळालं. तिथे असा डिस्काउंट होता की तुम्ही काहीही घ्या त्याच्यावरती तुम्हाला 20% फ्लॅट डिस्काउंट आहे. आणि हे कॉम्पॅक्ट मी तिकडे यूज करून बघितलं. तर हे कॉम्पॅक्ट असं नाहीये, दिस इज लाईक अ सेटिंग पावडर बट इन अ कॉम्पॅक्ट फॉर्म. सो हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हे आय थिंक 4000चं काहीतरी प्रोडक्ट आहे. ह्याची शेल्फ लाईफ आहे 30 months, विच इज व्हेरी नाईस. तर ह्याची प्राइस आहे 4700. टू बी ऑनेस्ट, मी तेव्हा ना प्राइजेस जास्त बघितले नाही, जी माझी चूक आहे. म्हणजे हे आपण नाही केलं पाहिजे. बट मी असं विचार केलेला की आता तुमच्यासोबत मी खरं बोलू शकते, आतापर्यंत या अकाउंटवरनं जेवढे पण असे पैसे येतात ना, मी मोस्टली ट्राय करते की मी रिइन्व्हेस्ट करेन. रिइन्व्हेस्ट इन व्हॉट सेन्स, की मी कपडे बाय करेन किंवा मग जे मला गरजेचं आहे, किंवा स्किन केअर प्रोडक्ट्स, मेकअप प्रोडक्ट्स. का माहितीये, बिकॉज मला हा चॅनल पण बिल्ड करायचा आहे आणि हा चॅनल बिल्ड करायला मला प्रोडक्ट्स लागणार. आता सध्या माझ्याकडे एवढे PR नाही आहेत, किंवा जे येतात ते थोडेफार असे स्किन केअर, असं मॉइश्चरायझर रिपिटेटिव्ह आहेत. सो एक्सपेरिमेंट करायला माझ्याकडे मला ते बाय करत राहावं लागतं. सो मी विचार केला की मी घेऊन टाकेन, बघू काय होतं. सो मी काही न विचार करता मी सगळे प्रोडक्ट्स घेत गेली. आणि असं होतं, माझा हा विचार खूप आधीपासून होता, बट मी विचार केला सेल येऊ दे, आणि सेल आली आणि आय थॉट की चला घेऊन टाकूया. सो येस, थोडंसं जीव शी माझं असं का होतंय, फंबल का होते मी एवढी. तर थोडंसं असं मन करत नव्हतं, बट मला हे ओपन पण करता येत नाही. बट मी विचार केला घेऊन टाकूया. ओके, सो ह्याला ब्रशने आय थिंक अप्लाय करायचं आहे. हे ना इथे तुम्हाला, ओके, सो हे ना तुम्हाला इथे असं दिसतंय कॉम्पॅक्ट सारखं, बट हे ना एकदमच मॅट होऊन जातं आपला फेस. मी ह्याला यूज करून दाखवेन. मी असा विचार केला की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना हाफ फेस अफोर्डेबल मेकअपने करेन आणि हाफ फेस एक्सपेन्सिव्ह मेकअपने करेल, टू सी की किती वर्थ आहे आणि आपण प्रोडक्ट एक्सपेन्सिव्ह मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नाही. सो हा असं मी माझ्या डोक्यामध्ये प्लॅन केलाय व्हिडिओ करायचा. नेक्स्ट आहे शार्लेट टिल्बरीचं मेकअप सेटिंग स्प्रे, ज्याची कॉस्ट आहे ओके, हे मला फ्री मिळालेलं. म्हणजे त्या 2 ह्याच्यावरती हे मला एवढं प्रोडक्ट फ्री मिळालेलं. ती मला बोलली की हे तुला आरामात 4-5 months साठी चालेल. एवढं प्रोडक्ट आहे. हे सेटिंग स्प्रे आहे, छान. नेक्स्ट आहे ही वाली स्किन टिंट. सो माझ्याकडे ना एक स्किन
टिंट आहे हाऊस ऑफ मेकअप वाली, जी माझी फेवरेट आहे. ह्याच्या आधी मी अजून एक स्किन टिंट बाय केलेली फ्रॉम मसाबावाला ब्रँड आहे. आय डोंट नो त्याचा फुल नेम काय, मेकअप बाय मसाबा आय थिंक. ओके, सो तिकडनं बाय केलेली. ती ना थोडीशी ऑरेंजिश, त्यांच्या सगळ्या टोनमध्ये थोडंसं ऑरेंजिश हिंट आहे. सो मला ती एवढी नाही आवडली. हाऊस ऑफ मेकअप इज वन ऑफ द बेस्ट टिंट जी मी आतापर्यंत यूज केली, म्हणजे फॉर डेली यूज. मी शॉपिंग वगैरेला पण जाताना मी टिंट यूज करते, बिकॉज फाउंडेशन खूप जास्त हेवी होऊन जातं कधी कधी. मी असा विचार केला अजून एक आपण एक्सपेन्सिव्ह, आता ती अफोर्डेबल रेंजमध्ये होते, ती 700ला समथिंग आहे. बट टिंट एक गुड क्वालिटी टिंटमध्ये ती अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. सो मला एक एक्सपेन्सिव्ह वाली ट्राय करायची होती. सो मी ही अर्बन काय नाव आहे ह्याचं, अर्बन डीके, राईट. ही मी लास्ट टाइम पण बघितलेली, मला आवडलेली. बट तेव्हा मला फाउंडेशन हवं होतं, बिकॉज माझ्याकडे एकही फाउंडेशन नव्हतं. सो मी ही टिंट मध्ये इन्व्हेस्ट केलं. ही मी यूज केली ऑफिसला, आणि ही खूप छान लाईट वेट, छान कव्हरेज देते. लाईक नॉट हेवी कव्हरेज, बट एकदम लाईट पण नाही, एकदम छान. तुमचे जे ब्लेमिशेस आहेत छोटे छोटे ते हाईड होऊन जातात, बट जे मोठे असे ब्लॅकिश डार्क स्पॉट्स आहेत ते थोडे कमी हाईड होतात. आणि ह्याच्याने ऑइली जास्त स्किन झाली नाही माझी. एकदम लाईट वेट आहे. ह्याच्यासोबत ना तिने मला आय डोंट नो फरक दिसेल की नाही, बट मी तुम्हाला एक प्रॉपर ह्याचा रिव्ह्यू देईन. आय थिंक नेक्स्ट व्हिडिओमध्येच मी ही यूज करेन, लाईक वन फेस विथ हाऊस ऑफ मेकअप अँड वन फेस विथ अर्बन डीके. ओके, सो नेक्स्ट आहे हे नूड स्टिकची ब्लश. हे ब्लश मला खूप 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 टाइमपासून हवं होतं, बट मी जस्ट बिकॉज ह्याच्या प्राइसमुळे ते बाय केलं नव्हतं. दिस इज फॉर 3500 फॉर अ ब्लश इज टू मच. बट मी लास्ट टाइम पण ह्याला ट्राय केलेलं आणि मला तेव्हा पण खूप आवडलेलं. आणि या टाइमला मी विचार केला आता मी घेतेच आहे, दिस इज अन अपॉर्च्युनिटी, तर आपण घेऊन टाकूया. बिकॉज मी प्राइस खरंच बघत नव्हती. आणि हे ना असं पॉकेट साईज आहे, लाईक ट्रॅव्हल फ्रेंडली बोलू शकतात. ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. आतमध्ये अशी स्टिक आहे, तुम्हाला मी दाखवते. सो माझा शेड मी घेतलाय बोहेमियन रोज. आणि ही लिपस्टिक बघा किती प्रिटी वाटते. सॉरी मला घाम आलाय. म्हणजे ग्लॉस सारखा इफेक्ट येतो. आणि इंडियन स्किन टोन साठी ना मला ग्लॉस खूप कमी मिळालेत असे, जे माझ्या स्किन टोन वरती सूट करेल आणि जे क्रीमी असेल. बिकॉज काय काय ब्लश काय असे असतात ना जे लिप्स हायड्रेट नाही करत, बट ही शार्लेट टिल्बरेची इज टोटली वर्थ इट गाईज. आणि जास्त ग्लॉस, अगदी ग्लॉस नसल्यामुळे असे केस पण चिपकत नाही, छान ग्लो येतो. ओके, सो बोहेमियन रोज ही अशी स्टिक आहे. ओके, सो ह्याच्या या बाजूला ब्लश आहे, छान पिंकिश मॉफ शेड आहे. मी इथे यूज करून आता नाही दाखवत, बिकॉज मी खूप स्वेटने भरलेली आहे. आणि दुसऱ्या साईडला आहे हा ब्रश. ह्याला मी यूज केलं या ऑफिसला, जेव्हा मी हे अर्बन डीकेचं टिंट यूज केलं तेव्हाच मी हे पण ब्लश पण यूज केलं, बिकॉज मी इतकी एक्साइटेड होती, मी रेजिस्ट नाही करू शकली. सो हा ब्रश आहे. आणि हा इतका सॉफ्ट ब्रश आहे ना, सी खूप जास्त सॉफ्ट ब्रश आहे. आणि ह्याला तुम्ही क्लीन पण करू शकता. ह्याला जस्ट असं ट्विस्ट करायचंय अँड हे रिमूव्ह होतं. आणि ही मला 2000ला काहीतरी मिळाली, बिकॉज डिस्काउंट होता फ्लॅट 30% काहीतरी, 30 और 35% डिस्काउंट होता. सो आय वॉज लाईक की घेऊन टाकूया लवकरच. जे मला नॉट वर्थ बाईंग वाटलं ना ते आहे हे, जे मला आधी वाटलं की 1500चं असेल, बिकॉज नायकावरती मला असं वाटलं की 1500चं असेल. एवढूसं प्रोडक्ट आहे हे ना, आयब्रो फिलर आहे. हे फक्त मी या सगळ्या प्रोडक्ट्समधून मी फक्त या प्रोडक्टला घेऊन रिग्रेट केलं. दिस इज फॉर 2800 अँड दिस इज ब्राउ फिलर, गिमी ब्राउ प्लस असं काहीतरी आहे, आय डोंट नो. ठीक आहे, वॉर्म ब्लॅक ब्राऊन हा शेड आहे 06. आणि एवढूसा प्रोडक्ट आहे फॉर 2800. मला खरंच तेव्हा जर ह्याची प्राइस मी बघितली असते ना, मी नसता घेतलं. बिकॉज कसं आहे मी तुम्हाला सांगते, मी ह्याचे रिव्ह्यूज बघितले, रिव्ह्यूज खूप छान, मी ह्याचे रिव्ह्यूज बघितले, रिव्ह्यूज खूप छान आहेत. पण मी सांगते ऍक्च्युअल मध्ये इश्यू काय आहे. सो जेव्हा मी रिव्ह्यू बघितले ना, त्या मुलींचे आयब्रोज खूप छान होते, लाईक एकदम ब्लॅक काही बॉर्डर करायची गरज नाही, फक्त थोडीशी फिल करायची गरज आहे. माझे आयब्रोज थिन आहेत. माझ्या आयब्रोजला स्टार्ट टू एंड, आता इथे पण तुम्ही बघू शकता, स्टार्ट इथे थोडेसे कमी आहेत, स्टार्ट टू एंड मला फिल करायची गरज आहे. तर आता ह्याचा जो ब्रश आहे ना, हा असा आहे, एकदम टायनी आहे असा. ठीक आहे,
आणि ह्याला मी असं पुसलं आणि समजा आता ह्याला मी यूज करते. प्रोडक्ट खूप छान आहे. प्रोडक्ट बद्दल मी काही बोलत नाहीये, मी तुम्हाला इश्यू सांगते की मी हे असं फिल केलं. ठीक आहे, हे आता फिल्ड वाटतंय आणि डार्क वाटतंय, बट हे मी पुढे ना ह्याला आउटलाईनच नाही करू शकत नीट. म्हणजे जर माझ्याकडे भरपूर टाइम असेल तर मी आरामात करेन, बट मला आता ना ते मार्सच्या मी जे ब्रशने करते ना त्याचा एकदम अँग्युलर ब्रश आहे, त्याने मला खूप लगेच असं शेप वगैरे देता येतो. सो मला असं झालं की बट एक आहे की हे स्वेट येऊ दे काही येऊ दे हे निघत नाही. तुमचे आयब्रोज आता मला कसं स्वेट आलंय माझा, मी आयब्रो लावलेले इथे तुम्ही बघू शकता, ही पावडर गेलेली आहे आयब्रो पावडर, बट हे जात नाही. आणि हे फिल करणं, हे बघा आता कळतंय इथे अचानक जास्त, पण इथे फिलच नाही होते. सो थोडंसं आहे, ज्यांना खूप आयब्रो आहेत त्यांच्यासाठी एकदम कन्व्हिनियंट आहे. ज्यांचे कमी आयब्रो आहेत त्यांना थोडंसं हे स्ट्रगल करावं लागेल. सो जर तुम्ही फंक्शनसाठी हा प्रोडक्ट घेणार असाल देन इट इज ओके. डेलीसाठी आय डोंट नो हा प्रोडक्ट 2-3 मंथ्स जरी टिकेल, बिकॉज खूप कमी प्रोडक्ट आहे यात. प्लस स्ट्रगल करावं लागतं आणि आपल्याला कसे आयब्रो असे एकदम प्रिसाइजली हवे असतात प्रॉपर शेपमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर मी घेतलंय हे बेनिफिटचंच पोर काय बोलतात त्याला प्रायमर. ह्याच्यासाठी मी घेतलेली, बट मग नंतर मी विचार केला की ह्याचं आयब्रोवाला पण खूप फेमस आहे तर ते पण घेऊन बघूया. सो मी तुम्हाला तर कळालंच असेल की मी असं रॅन्डमली विचार केलेला की आपण रॅन्डम मेकअप घेऊया. मी विचार करत बसले तर मी घेणार नाही, आणि मग मला एक्सपेरिमेंट करायला मनच नाही करणार, म्हणून मग मी काही न बघता मी बाय करत गेली जे जे असे नोन आणि फेमस प्रोडक्ट्स आहेत. सो हे छान आहे, हे तिकडे मी लावलं, ह्याचा टेक्स्चर वगैरे खूप चांगला आहे. वन ऑफ द बेस्ट प्रायमर आहे जे मी तिकडे नायकाच्या स्टोअरमध्ये यूज केलं. तर या दोघांवरती मला हे पोर क्लेन्झर फ्री मिळालं. हे का फ्री दिलंय त्या लोकांनी एवढूसं, काय म्हणजे ऍटलीस्ट ते शाले टिलबरी सारखं द्यायचं, त्यांनी किती मस्त एवढा मोठा बॉटल दिली आहे. बट एनिवेज हे मी माझ्या पर्समध्ये ठेवेन, कुठेही असं अचानक मध्ये फेस वॉशची गरज पडली तर मी हे यूज करेन, म्हणून मी हे जपून ठेवते. असे माझ्याकडे अजून 1-2 आहेत सिरावे वगैरेचे. ही मला येस शार्लेट टिलबरी मधून ही मला छोटीशी लिपस्टिक पण फ्री मिळाली. हा ही माझ्याकडे आधी पण आहे ऑलरेडी, पण हे लोक ही फ्री लिपस्टिकने आपल्या इंडियन स्किन टोनला सूट करणारी नाहीये, हे एकदमच व्हाईट वॉश करते लिप्स आपल्या फेसला. सो हे बेनिफिटचं जे ब्राउचं मी दाखवलं त्याचा सेट आहे विथ ब्राउ पेन्सिल आणि हे ब्राउ जेल, म्हणजे हे फिल करायला आहे आणि हे शेप द्यायला आहे. बट आता तुम्ही मला सांगा, एक मिडल क्लास जर असेल कोणीही, ब्राउ जेलमध्ये 2800 स्पेंड करा प्लस ब्राउ पेन्सिलमध्ये 2800 स्पेंड करा. डझंट मेक सेन्स. तुम्ही काहीतरी असा प्रोडक्ट बनवा ना ज्याच्यामध्ये दोन्ही करू शकतात इझिली. सो हे त्यांनी मला फ्रीमध्ये दिलं. ह्याच्यामध्ये फक्त एवढूसा प्रोडक्ट आहे गाईज, फक्त एवढंच. हे टर्न नाही होत काही नाही. फ्री का दिला आय डोंट नो, बट ह्याच्याने तिकडे ना ह्याचा मोठा प्रोडक्ट होता. ती बोलली की जर तुम्हाला फिल करायचं असेल तर हे यूज करा आणि लाईन करायची असेल तर हे यूज करा. बट मी जास्त त्याच्याबद्दल रिव्ह्यूज बघितलेत म्हणून मी तो जेल घेतला, हे नाही घेतलं. आणि ह्याची मला भीती वाटली की 2800चं मी जर घेतलं आणि चुकून जरी तुटलं तर मला हार्ट अटॅकच येईल. हे असं लाईन करायला आहे. तशी स्ट्रॉंग आहे पेन्सिल, बट भीती वाटते एवढं. ठीक आहे, अगदीच सगळं डोकं बंद करून बाय नको करायला, म्हणून मग मी नाही केलं. नेक्स्ट आहे हे मेकअप क्लेन्झर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं, कारण मेकअप क्लीन होणार. आता मी फाउंडेशन वगैरे यूज करायला लागले, मग प्रायमर यूज करेन आणि करायला लागले, म्हणजे आधीपेक्षा मी मेकअप जास्त यूज करायला लागले. सो मला माझ्या फ्रेंडनी रेकमेंड केलं की अ गुड मेकअप क्लेन्झर, मेकअप रिमूव्हर इज इम्पॉर्टंट. सो मी हा क्लिनिकचं बाय केलं. दिस इज ऑल्सो थोडासा एक्सपेन्सिव्ह. दिस इज फॉर 1500. छोटी बॉटल आहे, बट मी ह्याचे रिव्ह्यूज बघितले की ही छोटी बॉटल खूप मंथसाठी टिकते, बिकॉज एक तर मी डेली मेकअप करत नाही, सो मला ह्याची गरज डेली नाही लागणार आहे. सो ह्याचं ना थोडंसं असं क्रीमी ऑइल टेक्स्चर आहे. तुम्ही असं मेकअप रिमूव्ह करताना इझिली रिमूव्ह होऊन जातो. सो छान आहे, फुल बॉटल आहे. सो तुम्हाला 3-4 मंथ्स, आय थिंक 6 मंथ्स मला हे पुरेल. मग आहे लास्ट प्रोडक्ट जे माझं आतापर्यंतचं फेवरेट प्रोडक्ट आहे या लिपस्टिक नंतर. हे आहे हुडा ब्युटीचं आय शॅडो पॅलेट.
तर मी तुम्हाला सांगते, मी माझ्या लाईफमध्ये ना फक्त 2 आय शॅडो पॅलेट घेतले. एक मेबलिनचं, जे आय थिंक 6 इयर्स झाले आणि ते अजून आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर मला मार्सचं माझ्याकडे आहे, जे मला कोलॅबमध्ये मिळालेलं. बस दॅट्स इट. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच मेकअप आय शॅडो पॅलेट वगैरे नाहीये. आणि एक मला माझ्या फ्रेंडनी दिलेलं, बट ते शेड्स मी जास्त यूज नाही करत. सो मी यूज करते ते शेड्स आहेत मार्सवालं, जे पॅलेट मी आधी पण या व्हिडिओजमध्ये माझ्या भरपूर वेळा दाखवलं. आणि एक मेबलिनचं आहे, जे मी यूज नाही करत, पण मला फेकायची इच्छा नाही होत, बिकॉज त्याच्यामध्ये ग्लिटर कलर्स चांगले आहेत. ह्याचं शेल्फ लाईफ 12 मंथ्सच आहे. आणि सगळ्या आय शॅडोजचं 12 मंथ्स वगैरेच असतं आणि डोळ्यांच्या जवळ लावतो. सो मी रिस्क नाही घेत, पण थोडंसं कधी ग्लिटर लागलं इथे असं तर मी यूज करते. बट मी आता ते फेकलेलं आहे. सॉरी, तुम्ही पण असं यूज करू नका. तर हे आहे नूड मीडियम शेड आहे, नूडचं, हुडा ब्युटीचं हे काय बोलतात त्याला, आय शॅडो पॅलेट. आणि हे मी तिकडे ट्राय केलं. ह्याचे शेड्स जेव्हा मी हातावरती स्वॉच केले, ओ माय गॉड, काय पिगमेंट आहे आणि काय फील आहे. म्हणजे असं वाटतं की वर्थ एव्हरी पेनी. इतका छान फील आलं मला या आय शॅडोने. हे असं आय शॅडो आहे आणि मी तुम्हाला दाखवते. मला ह्याच्यामध्ये ना सर्वात जास्त कलर ना हे ग्लिटरवाले वाटले. ह्याच्यासाठीच मी हा कलर घेतला, आय शॅडो घेतला. बिकॉज मी आय शॅडोज कशी यूज करते, फुल एक कलर लावते आणि ते छोटूसं असं डॅप करते, स्पार्कल ग्लिटरवाला आय शॅडो, ज्याच्याने माझा लुक कम्प्लीट होतो. सो मी तुम्हाला जस्ट दाखवते हे वालं. हे मला खूप जास्त आवडलं. फक्त असं टच केलंय अँड सी किती प्रोडक्ट आलाय. एकदम असं पावडर असं बघून असं वाटतं की हे आय शॅडो आहे, सो पावडरिश असेल. बट हे पावडर नाही, हे एकदम क्रीमी आहे. एकदम हलकं फिरवते मी, असं दाबून पण नाही फिरवत आहे. सी, आणि अजून पण थोडीशी ग्लिटर बाकी आहे. एकदम हलकं फिरवलं आणि लुक ॲट द शेड. मी कशी दाखवते तुम्हाला. किती इझिली ते असं ब्लेंड होत आहे. मी खूप प्रेमात आहे या आय शॅडोच्या. हा ऑरेंजिश हा ना फक्त मी डॅप करते. सी, आणि केवढा प्रोडक्ट आले बघा. आणि ह्याला पण खूप, म्हणजे ह्याचं फील अनदर लेवल आहे. आय कांट एक्सप्लेन. आणि ही जी ग्लिटर आहे ना, ही असं एकदम चंकी नाही वाटत, एकदम असं क्रीमीच वाटतंय. सो वर्थ बाईंग आहे. आणि हे ना बाकी मेकअप म्हणजे त्या बेनिफिट पेक्षा तर खूपच स्वस्त होतं. ते बेनिफिटचं एवढंसं ते आयब्रो जेल 2800 होतं. हे पण समथिंग 2600. सो दिस इज मच मोर वर्दी प्रोडक्ट. सो या, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. मी खूप ह्युमिडिटीमध्ये बसली आहे सध्या, बट सॉरी तुम्हाला हे असं बघावं लागतं मला. पण आय वॉज लाईक की ठीक आहे, मला हॉलच दाखवायचा, मला असं मेकअप नाही करायचं आहे. पण मी लवकरच या व्हिडिओ नंतर मेकअपवाला पण घेऊन येईन. आणि आता मी इथे प्रोडक्ट्स पॉपअप करेन की मी ते कोणते गिव्हअवेला देणार आहे आणि त्याचे रूल्स काय आहेत. आणि 3 विनर्स असणार आहेत. आणि जर कोणी विन केलं नाही तर तुमच्यासाठी अजून असे गिव्हअवेज येत राहणार आणि मी सेम विनर्सला परत रिपीट नाही करत. सो सगळ्यांना चान्स मिळेल, जे पण लकी असतील ऑब्व्हियसली. सो या, वाईट वाटून घेऊ नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला हा हॉल कसा वाटला. आणि गिव्हअवेचे रूल्स नक्की बघा, एकदम सिम्पल असणार आहे, शॉर्ट. सो बाय बाय. तर रूल एकदम इझी आहे. ज्या प्रोडक्ट्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल त्या कलरचा हार्ट कॉमेंट करा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.